आणि तिसऱ्या रजनीमध्ये या क्रिकेटचं आयोजन अगदी जबरदस्त हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 5 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आजचा तिसरा दिवस आपण बघितलं संपला. तिसऱ्या दिवसामध्ये डे क्रिकेटमध्ये बघितलं तर आपण कान्हाई स्पोर्ट पाय ही टीम फायनल पर्यंत पोहोचलेली आहे आणि कालच्या दिवसामध्ये डे क्रिकेटमध्ये SB बेबीपाडा टीम ही टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे. आणि या दोन टीम मध्ये हा फॉर्मॅट थोडासा वेगळा फॉर्मॅट होता, कारण एक टीम जी आहे एका साइडकडून गोलंदाजी होईल, VIP डायस साइडकडून गोलंदाजी होईल याची नोंद घ्यायची. आणि आज आणि काल डे क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर गुरुदेव आमचे स्कोरर ज्यांनी स्कोरिंग केलेली आहे आणि तेच या फायनल मॅचचं स्कोरिंग करतील. कारण त्या स्कोरिंगमध्ये त्यांना नक्कीच व्यवस्थित समजेल की कुठला बॅटर चांगला उत्कृष्ट बॅटर, त्यानंतर बॉलर कुठला बेस्ट बॉलर ठरेल, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कुणाला मिळेल. ते गुरुदेव कालच्या आणि आजच्या डे क्रिकेटमध्ये जे सामने झालेले आहेत त्यामधून निवडला जाईल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी TR ट्रॉफी 2025 मध्ये. आज जर आपण बघितलं तर आणखीन एक जबरदस्त आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, तो म्हणजेच जयेश भोसले. प्रथमच मला वाटते जयेश भोसले या कामांच्या भूमीवर समालोचन करताना दिसतील आपल्याला आणि त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. या सीझन मध्ये जर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटमधले दिग्गज समालोचक या कामन परिसरमध्ये समालोचन करण्यासाठी आले आणि काही जे समालोचक होते जे प्रथमच येताना दिसले. आपण बघितलं KPL मध्ये चंदू शेट्टी सर हे सुद्धा कॉमेंट्रीसाठी आले होते. त्यानंतर अजय घरत सुद्धा आपल्याला दिसले आणि आज जयेश भोसले यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे या आयशा ग्राउंडवर. सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम जयेश भोसले. आपलं सुद्धा दिवसाच्या सत्रामध्ये आपण आवाज आपल्याच परिसरातून जे समालोचक आहेत सागर माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला. आणि माझ्या जोडीला आज नाईट क्रिकेटमध्ये आणखीन एक आवाज जयेश भोसले आणि मला वाटते संदीप गावंड यांचा सुद्धा आवाज तुम्हाला या TR ट्रॉफीमध्ये आजच्या रजनीमध्ये ऐकायला मिळेल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. टॉस झाल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. घड्याळामध्ये 7:18 झालेली आहेत. लगेच मॅचला सुरुवात करायची. ओपनिंग पेअर लगेच आपण पाठवून द्या. केसी मधून जी टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे SB बेबीपाडा टीम, आपली ओपनिंग पेअर लगेच पाठवून द्यायची आहे. चला जास्त टाइमपास करू नका. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम सज्ज आहेत, आमचे दोन्ही अंपायर सुद्धा सज्ज आहेत आणि फायनल मॅच एका सेंटकडून गोलंदाजी केली जाईल. दोन्ही टीम लगेच सुरुवात करायची मॅचला. प्रेक्षक सुद्धा भरपूर उपस्थित झालेले आहेत. या पहिल्या मॅच साठी आपण बघितलं आजच्या रजनीमध्ये ही मॅच जी फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाईट क्रिकेट मधले पहिला सामना आज वसई हा आहे. वसई तालुक्यामधले दिग्गज संघ आपल्याला खेळताना दिसतील. मातबगड संघ खेळताना दिसतील. या रजनी क्रिकेटमध्ये पहिला सामना टीम 94 धानी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोन टीम मध्ये असेल. एक इनिंग संपल्यानंतर 4 षटक संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. अद्याप ही फिल्डिंग लावून झालेली नाहीये. जर आपण बघितलं तर कान्हाई स्पोर्ट पाय टीम मध्ये चैतन्य खरकांडी हे कॅप्टन आहेत आणि त्यांचे पिताश्री सुद्धा या टीम मध्ये असतील. म्हणजे पिता पुत्राची जोडी आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसेल.
जितू देवळीकर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे कान्हाई स्पोर्ट पाय टीमचा जितू देवळेकरने जर आपण बघितलं तर कान्हाई स्पोर्ट पाय टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे आणि आज सकाळच्या सत्रामध्ये डे क्रिकेटमध्ये सुद्धा मला वाटते चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. जितू देवळीकर याने प्रवेश देवळीकर आणि कंपनी यांची ही टीम आहे. प्रवेश देवळीकरची काल प्रस्तुत केलेली टीम आपण बघितली तर गावदेवी वडगर जी खरोखरच एक रफ अँड टफ मॅचमध्ये पराजित झाली कालच्या शेवटच्या मॅचमध्ये. नक्कीच ती मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 28 हवे असताना 5 बॉलमध्ये 22 ठोकल्या होत्या. शेवटच्या बॉलवर 6ची आवश्यकता होती मात्र शेवटच्या बॉलवर विकेट गेली आणि तो सामना जिंकला साई स्पोर्ट खारबाव टीम यांनी पराजित झाली वडगर टीम. 12 मॅन आलेले नाही आहेत लक्षात घ्या 12 मॅन आलेले नाही आहेत. बॉल पडण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहेत. लक्षात घ्या दोन्ही टीम कॅप्टन 12 मॅन अद्याप आलेले नाही आहेत. बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज आहे प्रवीण परेड आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मनीष तारवी. पहिला बॉल ऑल द बेस्ट. हो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. चांगला फटका आहे ड्राईव्ह केला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर निघतो बॉल. पहिल्याच बॉलवर चौका ठोकतो फलंदाज प्रवीण परेड. स्टार्ट अतिशय जबरदस्त झालेली आहे ती एसबी बीबीपाडा टीमची. 7:20 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत समाप्त करायची आहेत. 7:35 पर्यंत तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. जास्त वेळ जर लावला तर तुमचा बाउंड्रीचा जो खेळाडू आहे तो आणखीन सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. एक आधार कार्ड आमच्यापर्यंत सापडलेला आहे ज्याच्यावर नाव आहे प्रथमेश विकास पाटील. ज्याचं कोणाचं असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. राऊंड विकेट. ओ कोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला जातोय मिडॉनच्या दिशेने. मिडॉफचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव मिळेल. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 5 रन. सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये आपण बघितलं तर फलंदाज प्रवीण परेड यांनी जो लेफ्ट हँडर आहे आणि स्ट्राईक एंडला जातोय तो फलंदाज मनीष तारवी. या सीझन मध्ये आपण जर बघितलं तर मनीष तारवी अतिशय इन्फॉर्म बॅटर आहे. जबरदस्त कामगिरी मनीष तारवीने केलेली आहे. नवीन इमर्जिंग खेळाडू आहे मनीष आणि बॅटने आणि बॉलने सुद्धा चांगली कामगिरी क्रिकेटमध्ये करताना दिसतो तो आपल्याला. केपीएल मध्ये सुद्धा 60 धावा बनवल्या होत्या. 11 जवळजवळ 8 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये थोडासा मागे पडला. राऊंड विकेटनी पुन्हा जितू. खोलपट्टा बॉल पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळेल. सिंगलने ऑफ द मार्क होतो फलंदाज मनीष आणि टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 6 रन्स. UCN लाईव्ह वर आपल्याला हे टेलिकास्ट पाहायला मिळते. उज्ज्वल केबल नेटवर्क उज्ज्वल केबल नेटवर्क या चॅनलवर आपण लाईव्ह बघतो. ओ यावेळेला बघितला पुल करायचं होतं. बाउन्सर बॉल अतिशय चांगली डिलेव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल पुल करायचं होतं. चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस. हे बघितलं काय जबरदस्त बॉल. गती काय जबरदस्त मेंटेन केली होती या बॉलवर जितू देवळीकर याने. चांगली डिलेव्हरी. पुढील एक बॉल फटका तर चांगला आहे. चांगला ऑन ड्राईव्ह वाडिश लॉंगनच्या दिशेने बॉल. फिल्डर त्या ठिकाणी मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 8 रन्स. अंतिम एक बॉल शेष. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अंतिम बॉल घेऊन जाईल या षटकातला जितू. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या फायनल मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना
एसबी बीबीपाडा टीमचा स्कोर आहे 8 रन, कुठलाही विकेट नाहीये. रजनी क्रिकेट मधला पहिला सामना जो असेल आजच्या रजनी मधला टीम 94 धानी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोन टीम मध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जो संघ उशिरा येईल त्या संघाला नक्कीच पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आज जर आपण बघितलं तर वसई तालुका हा आपल्याला पाहायला मिळेल. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 2025 मध्ये अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आणि कॉमन क्रिकेटमध्ये या सीझनची सर्वात मोठी ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. याचं पूर्ण श्रेय जाते अंकित पाटील, गणेश पाटील आणि त्यांचा पूर्ण जो संघ आहे तन्मय अँड कंपनी, सर्व जो संघ आहे टीआर ग्रुप यांचं जी मेहनत आहे ती मेहनत रंग भरताना दिसते या टुर्नामेंटमध्ये. खरोखरच मागील 2 महिन्यापासून ही त्यांची मेहनत आहे आणि मेहनत सफल होताना दिसते. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येतो दुसरा अतुल सुरू. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा रजनी क्रिकेटमध्ये अतुल सुरूने चांगली गोलंदाजी केली होती. चांगला फटका आहे मनीष तारवेचा लॉंगांच्या दिशेने, फिल्डर चांगला थ्रो सुद्धा होतोय, चांगली फिल्डिंग सुद्धा होते. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. लेफ्ट हँडर बॅटर येतोय स्ट्राइक एंडवर प्रवीण परेड आतापर्यंत बघितला आपण तर खेळतो वैयक्तिक 7 वर आणि टीमचं टोटल आहे स्कोर बोर्डवर 9 रन्स. अतुल सुरू अतिशय चांगला गोलंदाज, एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे अतुल सुरू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अँगल बनवण्याचा प्रयत्न मात्र चांगला हॅमर केला या बॉलला. बॉल येतो या लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव मिळेल आणि एकने टीमचं टोटल जाईल डबल फिगर मध्ये 10 वर. 4 षटकाचा हा फायनल सामना आहे आणि 4 षटकामध्ये कमीत कमी 45 रन्स यायला पाहिजे. सध्या जर आपण बघितलं संध्याकाळचं सत्र जरूर आहे आणि हवेचा वेग सुद्धा थोडा आहेच, नक्कीच थोडासा फायदा मिळू शकेल. लेफ्ट हँडरला थोडीशी साथ देणारी ही हवा आहे. ओव्हर द विकेट, ओ ब्लॉक होल मध्ये पुन्हा एकदा बॅकफ्लिपला खाली येऊन खेळला जातो. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल डीप मध्ये होते, दोन्ही सुद्धा फिल्डर आणि त्याचा फायदा उचलला. काय जबरदस्त रणनीती, खास करून मनीष तारवेची. जसा शॉट केला, कॉल केला होता 2चा आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण केले. पहिली धावा अतिशय जोरात काढली होती, त्यांनी प्रेशर बनवलं ते फिल्डरवर आणि 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही सुद्धा बॅटरने त्याला चांगली साथ दिली आहे ती प्रवीण परेडने. 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 12 वर. अतिशय चांगली ब्लॉक कॉल मध्ये जास्त गोलंदाजी करताना दिसतोय अतुल सुरू. हो पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल शॉर्ट मिडॉनच्या दिशेने जातो, स्वतः गोलंदाज जातोय, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल. एकने टीमचं टोटल जाईल 13 वर. अद्यापर्यंत बघितलं तरी कुठलाही मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये. चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथनी गोलंदाजी, खास करून बघितलं तर व्हाईट यॉर्कर बॉल जास्त टाकताना दिसतोय गोलंदाज अतुल. डीजे आतिश आपण संपर्क साधायचा आहे. डीजे आतिश, अतुल भरपूर अँगल बनवलं यावेळेला. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा बॉल होता, सोडून दिला. चांगला बॉल सोडून दिला होता, मात्र हा एक फेअर डिलिव्हरी. काय गती आहे अतुलच्या गोलंदाजीमध्ये.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग शॉट केल्याचा होता, चुकतो फलंदाज. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या झालेली आहे ती 13. विकेट नाही गेलाय, मात्र इकॉनॉमिकल जर बघितलं दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 8 दिल्या होत्या जितू देवडीकर याने, दुसऱ्या ओव्हरमध्ये अतुल सुरूने धाबा दिलेल्या त्या फक्त आणि फक्त 5. काय गोलंदाजी केली आहे अतुलने गोलंदाजी केलेली आहे या फायनल मॅच मध्ये. आतापर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत 2 षटक पूर्ण करण्यासाठी. 5 मिनिटाच्या आतमध्ये हे तिसरं षटक कंप्लीट झालं पाहिजे. जास्तीचा वेळ जर तुम्ही लावला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस येईल बॉलर विकी येतोय. पहिल्या दिवसामध्ये ओम ब्रह्मदेव ब्राह्मणगाव या टीमने जे चांगलं प्रदर्शन केलं होतं, शेवटच्या मॅचमध्ये ते पराजित झालं होतं श्रीकृष्ण कुलशेट टीम समोर. त्यामध्ये काही खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसतात आपल्याला. राऊंड विकेटने बॉलिंग करेल विकी. ओ काय जबरदस्त बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतात सगळे गोलंदाज. हा बघितला आपण फुल लेंथचा बॉल होता, अगदी ब्लॉक मध्ये गेला. स्वतःला यॉक केलं होतं यावेळेला मनीष शोराचा शफल झाला होता हा शॉट खेळण्यासाठी. चुकतोय मनीष सुद्धा आपण बघितलं स्ट्रगल करताना दिसतोय. चांगला बॅटर जरूर आहे, मात्र गोलंदाजी लाजवाब कमालीची होताना दिसते आपल्याला. फुल टॉस बॉल आणि फिल्डर आहे कावकानच्या दिशेने. चांगला कॅच, विकेट जाईल मनीष तारवी याची. पहिला गडी बाद होतो एसपी बीबीपाडा टीमचा. मनीष तारवी इज आउट. पहिला विकेट डाऊन होतोय एसपी बीबीपाडा टीमचा. नक्कीच थोड्याशा खराब स्थितीमध्ये आहे. या खराब स्थितीमधून उभरावा लागेल एसपी बीबीपाडा टीमला. धाबा चांगल्या बनवाव्या लागतील. पहिला बॉल डॉट गेला होता, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवतोय विकी. आणि नवीन बॅटर बॅटिंग साठी येताना दिसतो आपल्याला अजय तुंबडा. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम कॅप्टन अँड टीम 94 धान्य टीम कॅप्टन, दोन्ही सुद्धा टीमचे कॅप्टन. आपण रिपोर्टिंग लगेच करायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ओ इनसाइड आउट शॉट, जबरदस्त फटका, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सरळ फिल्डरला शोधला, चांगला कॅच. उत्तमने हा कॅच घेतला आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज विकी. इज ऑन हॅट्रिक. लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळवतोय विकेट टेकर गोलंदाज आहे विकी. 2 विकेट मिळालेल्या आहेत विकीला. हा फायनल सामना आपण बघतोय. नवीन बॅटर इन होतोय. मॅच सुरूच करून दिलेली नाही या ठिकाणी असं वाटते कानाई स्पोर्ट पाय टीमने एसबी बीबीपाडा टीमला. गोलंदाजीचा जो अटॅक आहे बॅक ऑन टार्गेट गोलंदाजी होताना दिसते. कुठल्याही फलंदाजाला अद्यापपर्यंत मुभा दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. काय लाजवाब कमालीची गोलंदाजी, अद्भुत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कानाई स्पोर्ट पाय टीम कडून. अँगल बनवलं, हा बॉल डॉट, स्विंग अँड मिस. नवीन बॅटर बॅटिंग साठी गेलेला आहे प्रेम जाधव. आज ललित भवर दिसत नाही या संघामध्ये. ललित भवर एक अतिशय चांगला
फलंदाज म्हटला जातोय एसबी बिबीपाडा टीमचा. संतोष कोम सुद्धा दिसत नाहीये. संतोष कोम आहे मात्र उशिरा येईल असं वाटतंय. आउटसाइड एज यावेळेला बॉल जाईल फ्लाय स्लिप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळेल. या ओव्हरमध्ये ही पहिली धाव येताना दिसते. बॉल आतापर्यंत 5 झालेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते 2 गडीच्या मोबदल्यात. टोटल खूपच कमी आहे. हे इनफ टोटल नाहीये. चांगलं टोटल उभारायचं असेल तर नक्कीच उर्वरित जे 7 बॉल आहेत या 7 बॉलमध्ये कमीत कमीत 4 तरी मोठे फटके यायला पाहिजे. 4 तरी मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकेल बॅटिंग करणारी एसबी बिबीपाडा टीम. अँगल बनवला ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली गोलंदाजी. ओव्हरची होते समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. अद्भुत गोलंदाजी. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर विक्कीने 2 विकेट घेतली आणि फक्त एकच धाव खर्च केली. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती विक्की याने. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी मला वाटते या फायनल मॅचची आपल्याला पाहायला मिळते विक्कीच्या माध्यमातून. अंतिम एक षटक शेष. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील. 14 धावा झालेल्या आहेत. चैतन्य येईल गोलंदाजीवर की आणखीन दुसरा गोलंदाज. ऑप्शन तर 2-3 आहेतच. अभिजित येतोय. अभिजित सुद्धा चांगला गोलंदाज आहे. चैतन्य जो कॅप्टन आहे विश्वनाथ खारकांडी याचा सुपुत्र आहे आणि विश्वनाथ खारकांडी सुद्धा एक चांगला गोलंदाज ज्याला म्हटलं जातोय. अभिजित येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन जाईल. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि सर्वात बेस्ट गोलंदाजी फिगरचा आपण बघितलं तर विकी ज्यांनी 2 विकेट मिळवलेल्या आहे. कुठल्याही गोलंदाजाला विकेट मिळाला नव्हता मात्र विकेट मिळवला तो विकी या गोलंदाजाने आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती विकी याने. पहिल्याच बॉलवर पुल केलाय आणि हा पॉवरफुल शॉट. 6 रनसाठी षटकार. केला प्रेम जाधवने आणि बॉलला पाठवून दिलं सरळ डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पहिले 3 बॉलर ज्यांच्यावर संघर्ष करताना दिसले एसबी बिबीपाडा टीमचे फलंदाज मात्र या गोलंदाजावर पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलेलं आहे. ओ या वेळेला क्लिंग बॉल फलंदाज बाद फ्लॅट हिट डिलिव्हरी आणि त्रिफलाची चिरुपेने फलंदाज प्रेम जाधव इज आउट. कमबॅक केलेला आहे या विकेटने गोलंदाज अभिजित याने. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर विकेट. अटॅक चढवला मात्र त्यानंतर लगेचच विकेट मिळवली. काही जे फलंदाज असतात एखाद्या गोलंदाजावर सन्मानपूर्वक व्यवस्थित डिफेन्सिव्ह फटके खेळतात आणि एखाद्या गोलंदाजावर आक्रमण चढवतात. मात्र रोहित शर्माचा जर आपण विचार केला रोहित शर्मावर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसतो. सर्व गोलंदाजावर तो अटॅक चढवतोय. नवीन बॅटर संतोष कोम. हॉफले घेतला फ्लॉप केलाय लॉंगांच्या दिशेने. फिल्डर आहे बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज अभिजित.
अतिशय जबरदस्त कॅच घेतलाय विकी आणि लॉंगांच्या दिशेने भरपूर उंच बॉल केला होता, लांबी कमी होती आणि चांगला कॅच घेतला लॉंगांच्या दिशेने विकीने. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे गोलंदाज अभिजित याने. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी कल्पेश कोठावळे. प्रवीण परेड जर आपण बघितला नॉन स्ट्राईक एंडलाच उभा दिसतो आपल्याला. हवेत बॉल पुन्हा एकदा नोमॅन्स लँडला पडतोय बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2चा कॉल आहे आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण होतात. 2 रनने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 22 रन 22. उर्वरित 2 बॉल शेष आणि 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजे तर 30च्या वर स्कोर एक फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकेल. SBPB पाडा टीम जी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. थोडासा पुढे बघितला फ्लाईट दिला होतं यावेळेला विजितने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आहे. स्क्वेअर लेगला बॉल जातोय जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम. चला टीम 94 धानीव टीम कॅप्टन लगेच या टॉस साठी. अच्छा नाईट मधला हा पहिला सामना लॉट आहे. अक्षय पाटील फ्रॉम जुचंद्र यांचं आगमन झालेलं आहे या TR ट्रॉफी मध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अंतिम एक शेष. शेवटचा बॉल. चला टॉस साठी लगेच या टीम 94 धानी टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. अंतिम बॉल. लास्ट बॉल टू गो. भरपूर बाहेर गेला हा बॉल. टर्न केला होता. पहिली एक्स्ट्रा रन्स या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपण विचार करू शकता किती जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे ती कान्हाई स्पोर्ट पाय टीमच्या गोलंदाजाने. ओव्हर द विकेट. ओ हवेत खेळलाय हा वेळेला. अगेन्स्ट द टर्न खेळला होता. कावकानीच्या दिशेने फिल्डर अतुलच्या हातामधून हा कॅच सुटतोय आणि रन मिळतील या ठिकाणी. किती रन्स येतात बघूया. 2+ विकेट. एकंदरीत धावसंख्या आता धावफलकावर झालेली आहे ती 27 रन्स आणि 28 रनचा टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी आणि चॅम्पियन बनण्यासाठी कान्हाई स्पोर्ट पाय टीमला. जाऊया आपण टॉस कडे. धानीव टीम कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. या फायनल मॅचचा दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला तर पेनल्टी सुद्धा दिली जाईल. लक्षात घ्या धानीव टीम कॅप्टन. लगेच यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आमचं टॉस बॉक्स जे स्पॉन्सर्स आहेत RK बिल्डर अँड डेव्हलपर्स गणेश पाटील यांना मयूर गायके. चला या. हाय वा. मी विनंती करतो अक्षय पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. अक्षय पाटील फ्रॉम
94 तुमच्या टीमचं सुद्धा नाव 94 आहे आणि एका बाजूने 94 आणि दुसऱ्या बाजूने आहे TR या चषकाचं नाव आहे. दोन्हीपैकी एक कॉल आपण करायचा आणि कॉल असेल धांडीव टीमचा. 94 इज कॉल आणि TR आलेला आहे. थँक्यू सो मच. आपल्याला विनंती असते आपण मुख्य मंचावर पुन्हा बसायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. 5 षटकाचा सामना. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिला. फिल्डिंग करण्याचा जो निर्णय आहे याच्या मागचं काय कारण आहे तुमचं? कारण म्हणजे आम्ही रन चेस करण्याचा प्रयत्न करू, स्कोर कमी करणे, स्कोरमध्ये कमी याच्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू त्यांना आम्ही. तर सुद्धा माइंडमध्ये एक असेल की कितीपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये. आणि त्यासाठी गोलंदाज तुमचे कुठले आहेत? चेतन आहे, अमित आहे, पाती आहे, आहेत असे 4 बॉलर. आणि बॅटिंगसाठी येईल त्यावेळेस बॅटिंग लाईनअप कशी आहे? बॅटिंगला मी आहे स्वतः, पाती आहे, दीपेशदा आहे, स्वप्नील आहे, प्रसाद आहे. आणि हे जे TRचं आयोजन, हे ग्राउंड आणि ही जी फ्लड लाईटची जी व्यवस्था झालेली आहे याबद्दल काय म्हणशील? ग्राउंड तर खूप चांगलं आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. दरवर्षी चांगलं असतं आयोजन TR वाल्यांचं. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक. टॉस अपने टॉस जीते तो क्या लेंगे और बैटिंग है आपको क्या लगता है कि मैच इस फ्लड लाइट में कितना स्कोर होना चाहिए? 60 तक कोशिश करेंगे. और कौन से अच्छे बल्लेबाज? जय भाई है, विश्वनाथ है, आसिफ है, नंदन है, मंग्या है, सब अच्छे बैट्समैन हैं. ये आयोजन आपको कैसा लग रहा है? कैसा लग रहा है ये ग्राउंड और फ्लड लाइट्स? लाइट तो बहुत अच्छा है, ग्राउंड भी बहुत अच्छा है. नाइट इधर पहली बार खेला तो मज़ा आया खेलने में. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय तो द ग्रेट मराठा जोशंद टीमने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये या फायनल मॅचचा, ज्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नक्कीच ज्यांचा आपण आवाज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकला ते आमचे समालोचक मित्र सागर माळी यांचा आपण सन्मान करणार आहोत. या सागर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आज पूर्ण दिवस त्यांनी अतिशय चांगलं समालोचन केलं आणि त्यांचा हा सत्कार या ठिकाणी केला जातोय. हा सन्मान चिन्ह देऊन आपण बघतोय सन्मानित केले जाते सागर माळी यांना. खूप खूप धन्यवाद सागर. अतिशय चांगलं काम तुमच्या माध्यमातून घडलंय आणि फायनल मॅचचा दुसऱ्याची सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमच या कामांच्या परिसरामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तो आहे जयेश भोसले यांचा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम. आमचे मित्र संदीप गावण यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम संदीप. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होता ते मॅचच्या दरम्यान जिथे हेमंतजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 जिथे 16वा पर्व आज आपण या स्पर्धेचं पाहतो आणि अनुभवतो आहोत. फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत आणि फायनलच्या मॅचमध्ये जिथे मैदानाच्या आतमध्ये रंगणाऱ्या या लढतीमध्ये विकी आघाडीला आले होते आणि जिथे पहिल्या बॉलवरती बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहतोय पहिला धक्का दिला. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर या फायनलच्या मॅचमध्ये जिथे आपण मनीषला पाहत आहोत. मनीष पुढचा बॉल स्विच हिट केलाय, मिस टायमिंग आहे, पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. एक चांगला झेल. अभिजित देखील बाद. खेळाडू क्रमांक दुसऱ्या बॉलवरती दे धक्का, फलंदाज बाद.
पहिल्या 2 चेंडूवरती मिळालेल्या 2 विकेट, अर्थात गोलंदाजी करत असताना आपण नेहमी म्हणतो ना की गोलंदाजाला हवी असणारी खुराक ज्या वेळेला प्राप्त होते तो अधिक घातक बनतो. गोलंदाजी करत असताना मनीषची कलात्मकता, त्याच्याकडे असणारी नैपुण्यता इथे पाहायला मिळाली आहे. आणि फायनलच्या मॅचमध्ये जर का त्याला इथे विकेट हॅट्रिक प्राप्त झाली तर आणखीन अजून काय हवं. कारण फायनलच्या मॅचमध्ये लगातारच्या पहिल्या 2 बॉलवरती त्याने 2 विकेट प्राप्त केल्यात. विकी डकचा शिकार झाला, गोल्डन डकवरती तो बाद झाला, अभिजित बाद होत असताना पाहायला मिळाला. एका मागोमाग 1-2 धक्के दिलेत आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना फलंदाजी करणाऱ्या पाय टीमच्या बॅटरची बेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. खोलामध्ये टाकला, डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग जिथे मिडॉनला चेंडूवरती येतोय, सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न, ही जोखीम घेतली आहे, रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. ही जोखीम पत्करली, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु अनेक वेळेला आपण म्हणतो ना जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनकडे येत असताना कॅप्टनला आपण पाहत होतो. चैतन्य वेगाने धावत असताना पाहायला मिळाला आणि ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती, 2 फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कानाई स्पोर्ट्स पाय टीमला आपण पाहत आहोत. एक दर्जेदार खेळ व्हायला हवा होता. दर्जेदार खेळ आजच्या दिवसभरामध्ये झालेला आहे, परंतु हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. या गोलंदाजाने कोणती मुभा दिलेली नाही आहे फलंदाजांना. ज्या रीतीची गोलंदाजी झाली आहे, किंवा सातत्य राखलंय गोलंदाजीतील. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर टाकला, जाणीवपूर्वक गोलंदाजी होती आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर उत्तमसाठी एक उत्तम चेंडू इथे पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप जिथे उसळी होती, एक स्नॉटर राहिला, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल खोलामध्ये लोअर फुलटोस बनवला, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल अवेलेबल आहे, रन्स मिळेल. धाव येत असताना पाहायला मिळते. ती एक चांगली मॅच निश्चित पाहायला मिळणार, कारण लो स्कोरिंग मॅचेस हे नेहमी चांगल्या पाहायला मिळतात आणि त्यातूनच आपण फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टिया ट्रॉफी 2025 त्यामधील 2 असोसिएशनचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच आणखीन एक मोठा धमाका काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. सरप्राईज पॅकेज मनीषने प्राप्त केले विकेट. फलंदाज क्रमांक 3 इथे चैतन्य देखील बाद. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये मनीषने पहिलं षटक हाताळलं आणि जिथे गोलंदाजी करत असताना त्याने प्रतिस्पर्ध्याच्या अक्षरशः खंडागळ्या केल्यात, विकेट प्राप्त केली आहे. धावा इथे थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. अर्थात गोलंदाजी करत असताना द्रुतगती गोलंदाज हा नेहमी चाणाक्य असावा लागतो. या गोलंदाजाकडे गोलंदाजीतल्या संपूर्ण आयुधा इथे पाहायला मिळाल्या. त्याने चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग टाकली, त्याच वेळेला बाहेरच्या दिशेने चेंडू काढले. हा चेंडू जो शेवटचा बॉल तुम्ही पाहिला जो बाहेरच्या दिशेने निघणारा राहिला, गुडले स्पॉट वरून राईज होत होता. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या 4-3 फलंदाज बाद. एखाद्या फुटबॉलची किंवा हॉकीची मॅच चालू आहे की काय असंच वाटू लागलंय. 4 वरती 3 बाद. मैदानाच्या आतमध्ये कान्हैया स्पोर्ट्स कान्हैया स्पोर्ट्स पाहे टीमचा एकंदरीत विचार जर का आपण केला तर अडचणीमध्ये आलाय. टीमला इथे अडकलेली ही नौका बाहेर काढावी लागणार आहे. उत्तमचा उत्तम खेळ तितकासा महत्वाचा राहणार आहे. जी तू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रेमला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतो. उंच पुरासा गोलंदाज प्रेमचा पहिला बॉल बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध होता. ऑन द राईज केला, ऑन साईडला केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना चांगली झाली, फेक रन्स आली. एक संघाची धावसंख्या आहे ती 5. 5ला 3 बाद. इथून धावसंख्या गोळा करत असताना पार्टनरशिप ही तुम्हाला बिल्ड करावी लागणार आहे.
रणनीतीबद्ध कामकाज तुम्हाला करावं लागेल. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. या बेभान होऊन या योजना तुम्हाला अंमलात आणाव्याच लागतील, कारण सहजासहजी प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला धावा देणार नाही आहे. लो स्कोरिंग मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला, कट केला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड फास्ट, रन मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा येतात त्या 4. हा आला चौकार. बॅकफूट वरती येऊन कट केला. इथे चौकार नंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा रूम दिलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्यांच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुढच्या बॉलवरती जीतूच्या बॅटमधून आलाय चौकार. एकंदरीत 9 या षटकामध्ये आल्यात. स्कोर कार्ड वरती 13 आहेत. 28चाच पाठलाग करायचा आहे. कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळावा लागेल. धावा किती झाल्या, स्कोर काय झाला. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो तिरडीवरतून उठून म्हणाला, दादा स्कोर काय झाला. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा कट केला. क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंटला यावेळेला तैनात करण्यात आला होता. एकंदरीत 3 चेंडू 3 सेम स्ट्रोक, परंतु यावेळेला गोलंदाजाची रणनीती काहीशी वेगळी पाहायला मिळाली. पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला आतमध्येच उभं केलंय. जिथे 2 चौकार आले तिथेच चेंडू टाकले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावांची यथेच्छ अशी लूट मैदानाच्या आतमध्ये होते आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 14. 14 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झाले. जीतूने एकंदरीत 9 धावा गोळा केला 3 बॉलमध्ये. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला आपल्याला कमी धावसंख्या आहे, संघाची पडझड झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या उभी करायची आहे आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला उत्तमच्या बॅटमधून. एकंदरीत 5 बॉल त्याने देखील फेस केले. 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा जीतू नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. 300चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. चांगल्या दर्जाची फेक रन्स मिळाली. एक संघाची धावसंख्या 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 28चा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15. 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना पाय टीम. पंधराला 3 बाद झालेत. फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहत आहोत येणाऱ्या 12 बॉलचा एकंदरीत खेळीतून शीर्ष असेल आणि जिथे विजयासाठी अजूनही 27 झाल्यात.
28 बनल्यात, 29चं लक्ष आहे. 29 रनचं टार्गेट या मॅच मध्ये राहील. फायनलचा सामना आपण पाहत आहोत. असोसिएशन मधील ही फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जितू आणि त्याच्या साथीला उत्तमला आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल, तिसरे षटक. पहिला बॉल मिस टायमिंग राहिला, चेंडू हवेमध्ये, यष्टिरक्षक चेंडूच्या खाली, कॉट बिहाइंड विकेट. वन मोर धक्का आणि किण एक फलंदाज, चौथा फलंदाज बाद. ही पडझड आहे ना, ती थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. धावा येत होत्या. प्रेम मैदानाच्या आतमध्ये आला आणि अगदी आपण जितूला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तो जसा मैदानाच्या आतमध्ये आला तो धावा घेऊन आला होता. अगदी त्याच्या बॅटला धावा जणू काय चिटकून आल्या होत्या, परंतु तिथे त्याला जास्तीची स्ट्राईक मिळालेली नाही आहे. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. फलंदाज बाद होतोय, अर्थात इथे उत्तम देखील बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती अजय दाखल झाला आणि पहिल्या बॉल वरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. 29 लक्षाचा पाठलाग करायचा. लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज ड्रामा हे नेहमीच आपण पाहायला मिळालाय. आणि अर्थात इथे देखील त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय की काय मॅच बनेल, चुरशीची लढत पाहायला मिळेल. अजयने पहिला बॉल चांगल्या धाटणीचा हाताळलाय. पुढचा बॉल खाली राहिला, सरप्राईज पॅकेज होता. थेट यष्टिरक्षकाचा बेत घेतोय. एक अँगल बनवत असताना गोलंदाजी करण्याकडे जास्तीचा कल पाहायला मिळालाय. तो गोलंदाजी करत असताना प्रवीणचा. नवीन बॅटर अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. एक कोण बनवलाय, परंतु दृष्टिकोन हाच ठेवलाय की चेंडू आपण जास्तीचे निर्धाव स्वरूपाचे हाताळायचे. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत आपण पाहतोय. 15 धावा. बॅकफुटला होते, ऑन साइडला केला. नटराज स्टाईलने चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. हालाय चौकार. नीडेड चौकार इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, उसळीचा वापर केला, वेगाचा वापर केला आणि ऑन साइडला चेंडूला लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर धाडलाय. एक चांगला चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 19. 10ची आवश्यकता आहे. लोड फुलटोज एक्स्ट्रा कव्हरला केला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. अतुलच्या बॅटमधून लोड फुलटोज बॉलला कन्वर्ट केलं, ड्रायव्हिंग लेंथ वरती घेतलं आणि तदनंतर ड्राईव्ह केला होता. एक सिंगल आली आहे. एकेरी धाब्याने संघाची धावसंख्या बधारताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 20 आहेत. 9ची आवश्यकता सामन्यामध्ये. पाय टीमने दिवसभर एक चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि अर्थात रात्रीही त्या दर्जाची करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. उत्तम खेळ राहिला. पुढचा बॉल खोलामध्ये चॉप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील, एक स्ट्रॉंग अपील होती, परंतु यामध्ये तथ्य नव्हतं. पंचांनी ओळखलंय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल आणि किणिक. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 20 वरती. आवश्यकता आहे अजूनही 9 धावसंख्येची. येणारे 7 चेंडू आणि 9 धावा. पुढचा बॉल एक वेगळ्या शैलीने यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज क्रमांक 5वा, धक्का क्रमांक 5वा. महत्वपूर्ण फलंदाज. मॅचची गोल्डन विकेट बाद होतोय. जीतू बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट नंतर मॅचला आणखीन एक कलाटणी प्राप्त झालेली पाहायला मिळाली. कोण जिंकणार हा फायनल सामना आता मात्र उत्कंठाशी गेला जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 6 बॉल
9ची आवश्यकता असणारी मॅच आता मात्र पुढे येत असताना पाहायला मिळते आहे. अंतिम सामना ज्या दर्जाचा व्हायला हवा होता ना त्या दर्जाची लढत पाहायला मिळते आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता या सामन्यामध्ये 9 धावसंख्येची. 5 फलंदाज बाद झालेत, एका मागोमाग एक धक्के दिलेत. शेवटच्या बॉलवरती आलेली विकेट जी आहे ना ती अर्थातच प्रवीणने प्राप्त केली. धावा खर्च केल्या, त्या 5 विकेट प्राप्त केल्या 2. आणि सामना अजून संपलेला नाही आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे ही भूमिका त्याने इथे अदा केली. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मणी जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप आपल्या पायाची धूळ बनेल. त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागेल, घाम गाळावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. फ्री होम डिलिव्हरी, 6वा धक्का, 6वा फलंदाज बाद. एक गोलंदाज सोडला प्रेम, त्याच्या नावावरती विकेट राहिली नाही, परंतु तदनंतर आलेल्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट मिळवली आहे. 6 फलंदाज बाद झालेत. अक्षयाला त्याने देखील विकेट प्राप्त केली. जिथे क्षेत्ररक्षण करत असताना डीप मिड विकेटला अजित माळीने एक चांगला झेल टिपलेला आपण पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने झेल घेतला, कोणतीही घाई गडबड केली नाही. त्याला ठाऊक होतं हा कॅच नाही तर ही मॅच आहे आणि अर्थात त्याने एक चांगला झेल टिपत असताना पाहायला मिळतो. मॅच बनली आहे, सामना बनलाय. उर्वरित 5 चेंडू आणि येणारे विजयासाठी आवश्यकता असेल ती 9 धावसंख्येची. 5 चेंडू आणि 9 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? चुरशीची लढत, चुरशीची मॅच, मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट आपण पाहतोय. पुढचा बॉल अक्षय खोला टाकला हवेमध्ये, वॅकेन्सी एरिया, रन्स मिळती, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी एक धाव प्राप्त होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती ते आल्यात. सिंगल घेतली, नवीन बॅटर मैदानावरती असेल यावेळेला. तेजसला आपण पाहतोय जो 7व्या क्रमांकावरती आलाय. धावा आवश्यक आहे, येणारी 4 बॉल आणि विजयासाठी 8ची गरज. कमालीची मॅच, कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. क्रिकेट रसिकांना नेहमी धावा हव्या असतात, क्रिकेट रसिकांना चुरशीचे सामने हवे असतात आणि त्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पुढचा बॉल खोलामध्ये आडवा बाटने केलाय. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एकच फाईट आणि वातावरण टाईट. तेजसने आल्या आल्या मोठा स्ट्रोक केला, स्लॉट मध्ये आलेल्या बॉलला अगदी लिहिल्या पाठवून दिलं. ऑन युअर स्क्रीन आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. काय स्ट्रोक आला हा, पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर तेजसच्या बॅटमधून. सामना खुला झालाय. 3 चेंडू आणि 2ची आवश्यकता. 3 चेंडूचा केस शेष आहे, 2 धावसंख्येची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. चुरशीची लढत, 29चा केवळ पाठलाग करायचा होता. फायनलच्या मॅचचं दडपण होतं, परंतु आजचा दिवस आमचा राहिलाय. आज मेहनत केली आहे, आज प्रॅक्टिस केली आहे. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. मेहनत की है, प्रॅक्टिस की है, अपना टाइम आएगा असं तेजसने सांगितलं आणि षटकार ठोकला. हलक्या हाताने संयमाने केल्यात. एक सिंगल इथे प्राप्त निश्चित होईल. द्विरेसाठी पलटणार का? डेंजर एंडकडे धावतात. इथे मात्र विकेट. सिंगल आली आहे. येणारे 2 बॉल, इथून 2 चेंडू, जिथे खेळ शेष असेल आणि 1ची आवश्यकता.
अनेक स्पर्धांमध्ये आपण एक गोष्ट आवर्जून म्हणतो ना की जिथे 6 बॉल 36 धावा, 6 बॉल 30 धावा, 6 बॉल 25 धावा, 6 बॉल 20 धावा बनतात, परंतु एक गोष्ट तितकीच कटू आहे परंतु ती सत्य आहे की 6 बॉल 6, 6 बॉल 9, 6 बॉल 8 ची मॅच अनेक वेळेला फसताना पाहायला मिळते. येणारे चेंडू राहिलेत तर 2-2 बॉलमध्ये 1 ची आवश्यकता आहे आणि ज्या ज्या वेळेला सामने असे आलेत ना त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची नेहमीच पारड जड होत असताना पाहायला मिळतं. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. चंदनला आपण पाहतो बॅटिंगसाठी ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. स्ट्राईक रेंजवरती ते असतील आणि त्यांचे शेजारी देखील वाढलेले राहणार आहेत कारण क्षेत्ररक्षक अगदी जवळ उभे पाहायला मिळतील. 2 चेंडू आणि 1 ची आवश्यकता आहे. कमालीचा सामना आपण पाहतोय. असोसिएशन क्रिकेट मधील फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. TR ट्रॉफी 2025 16वा प्रवाहाचा हा चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज मात्र पाहायला मिळतोय. 16वं पर्व आणि त्यावरती करावं गर्व असं 16वं पर्व आज आपण या स्पर्धेचं पाहतो आणि अनुभवतो आहोत. प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केलं या स्पर्धेचं. करायलाच हवं कारण दर्जेदार स्पर्धा आज आपण पाहतो आहोत. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय. 2 बॉल 1, 2 चेंडू 1 ची मॅच. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सिंगल कंप्लीट. मॅच जिंकली आहे. बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आणि फायनलचा सामना पाय टीमने जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चला आपण नेक्स्ट मॅच कडे वळतो आहोत. टॉस नुकताच झालाय. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टीम 94 धानिव या टीमला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. या नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. मैदान आपण खाली करा. सेलिब्रेशन जरूर करा. पाय टीमने फायनल मॅचमध्ये या ठिकाणी खूप चांगलं काम केलं. सर्वांचं स्वागत करतोय. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती. गणपती बाप्पाला वंदन. सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. नुकताच डे क्रिकेटमधील फायनल मॅच तुमच्या डोळ्यासमोर आला होता.
ज्या फायनल मॅचमध्ये कान्हा स्पोर्ट्स फाय टीमने चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे, त्यांनी हा विजय मिळवला आहे. अभिनंदन त्या टीमचं. जितू देवळीकर, चंदन देवळीकर आणि टीमने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. थोड्याच वेळात आता लगेचच फिल्डिंग लावून घ्या. टॉस जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय टीम 94 धानेव या टीमला. दोन्ही टीम लगेचच सपोर्ट्स करा. मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र टीम आपल्याला उतरताना दिसेल आणि पहिला चेंडू पडण्याआधी दोन्ही टीमने आपला अतिरिक्त कार्ड आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. अतिशय सुरेख असं आयोजन आहे TR ट्रॉफीचं. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा आभार मानतो मी